नमस्कार. रणसंग्रामच्या बिग फाईट बिग टेन्शन मध्ये आपलं स्वागत. आता या क्षणाला विदर्भाची आपण चर्चा करणार आहोत. आपल्या स्क्रीनवर आपण पाहणार आहोत काही क्षणात विदर्भातल्या दोन लढतींविषयी आपण चर्चा करणार आहोत. त्यातल्या सर्वात पहिली लढत आहे अर्थात नागपूरमध्ये भारतीय जनता पक्षाचे माजी अध्यक्ष नितीन गडकरी हे आपलं नशीब आजमावत आहेत आणि विलास मुत्तेमवार जे 7 वेळा खासदार होते ते या ठिकाणी आहेत. तर आम आदमी पक्षाच्या अंजली दमानिया यांनी सुद्धा त्यांना आव्हान उभं केलेलं आहे. तर दुसरा मतदारसंघ आपण जो चर्चेला घेणार आहोत तो आहे भंडारा गोंदिया, ज्यामध्ये पटेल पटोलेंची लढत आहे. प्रफुल्ल पटेल हे राष्ट्रवादी काँग्रेसचे एक मोठं नाव आणि त्यांच्या विरोधात भारतीय जनता पक्षाचे ग्राउंड टच असलेले असं त्यांचं वर्णन केलं जातं ते नाना पटोले. हे दोघं, या दोघांमधली ही लढत आणि त्या दोन्ही लढतींची आपण चर्चा करणार आहोत. आणि चर्चा करण्यासाठी माझ्यासोबत आता एक प्रचंड मोठं पॅनल उभं आहे. त्यांना चर्चेला चांगले मुद्दे मिळावेत याकरता आपण ग्राउंड रिपोर्ट नेमका काय आहे तो त्यांना सांगण्याकरता मी जातोय थेट नागपूरला. आमचे प्रतिनिधी अखिलेश हळवे त्या ठिकाणी आहेत. अखिलेश, नागपूरची परिस्थिती नेमकी काय आहे? जवळपास 11 तासांवर आता निकाल आलेला आहे. खरं सर, आता अगदी 11 तासांवर निकाल आला आणि जर का आपण बघितलं तर एक मात्र अतिशय स्पष्टपणे दिसतं की गडकरी आणि त्यांचे समर्थक अतिशय कॉन्फिडंट दिसत आहेत आणि तो आत्मविश्वास, तो कॉन्फिडन्स काँग्रेस नेत्यांमध्ये, काँग्रेस कार्यकर्त्यांना दिसत नाही आहे. ह्याचं कधीच्या आणि कुठेतरी हे जे पूर्ण चित्र आहे तेच कदाचित पूर्ण उद्या निकाल का होईल त्याच्याकडे इंगित करतं. आपण जर का बघितलं तर ज्या प्रकारे निवडणुकीचा पूर्ण प्रचार झालाय आणि ज्या प्रकारे गडकरींनी पुढे पुढाकार घेतलाय, पूर्ण एक बाजी मारली पूर्ण प्रचारादरम्यान, त्यामुळे त्याच्यावरनं कुठेतरी निकाल स्पष्ट झाले असं म्हणायला हरकत नाही. गडकरींनी मागे जी कामं केली होती ती लोकांना अजूनही लक्षात आहे. 15 वर्ष खरं तर गडकरींना मंत्रीहून झालं आणि त्या 15 वर्षापूर्वी केलेल्या कामांचं फलित आज होतंय की काय असं म्हणावंसं वाटतं. दुसरीकडे मुत्तेमवार हे 7दा खासदार होते, त्यापैकी 4दा नागपूरहून होते. पण असं असूनही त्यांच्या कामाचं विश्लेषण करावं असं म्हटलं तर कुठे असं मोठं काही लोकांना झाल्याचं दिसत नाही. आणि हा एक जो निगेटिव्हिटी त्यांच्याबद्दलची होती, हा जो एक पूर्ण त्यांच्याबद्दलचा प्रचार झाला होता तो त्यांना कुठे भोवल अशी शक्यता आहे. त्यामुळे नागपूरचा विचार केला तर ॲडव्हान्टेज गडकरी असं एकूण चिन्ह असं म्हटलं हरकत नाही. आणि आता 11 तासावर मतमोजणी आली त्यामुळे स्पष्ट होईलच. पण आजच्या तारखेला एकूण जे मतदान ज्या प्रकारे झाले, मतदानाचे ट्रेंड ज्या प्रकारे होते आणि भाजप कार्यकर्ते. अखिलेश, प्रफुल्ल दुसऱ्या जागेबद्दल काय सांगशील? प्रफुल्ल पटेल सर, प्रफुल्ल पटेल आणि नाना पटोले अतिशय महत्त्वाची लढत आहे. त्याचं महत्त्वाचं एक कारण आहे की प्रफुल्ल पटेल अतिशय हाय प्रोफाईल नेते, एनसीपीचे केंद्रात अतिशय महत्त्वाचे खाते त्यांच्याकडे होते. पण आजच्या घटकेला जर का आपण बघितलं तर कुठेतरी अडचणी ते असं चित्र आहे. ॲडव्हान्टेज नाना पटोले अशी परिस्थिती भंडारा गोंदियामध्ये. त्याला कारण एक तर हे आहे की तिथे जे पूर्ण जातीचं समीकरण जर का आपण बघितलं तर ते कुठेतरी नाना पटोलेंच्या फेवरमध्ये असं पूर्ण चित्र आहे, त्याचा त्यांना फायदा होईल असं चित्र आहे. दुसरीकडे प्रफुल्ल पटेल अनेक 2 तिथे मंत्री राहिले, पण ज्या प्रकारे त्यांच्याकडून अपेक्षा होती, त्यांच्याकडे अतिशय महत्त्वाची खाती होती, त्याची खाती असताना त्यांनी डिलिव्हर करू शकले नाही लोकांची तक्रार. त्यामुळे पूर्ण राजकीय परिस्थिती बघितली, त्या प्रकारे तिथलं जाती समीकरण बघितलं तर ॲडव्हान्टेज नाना पटोले आहे असं त्या मतदारसंघातलं चित्र आहे. धन्यवाद अखिलेश, आमच्याशी ही माहिती शेअर केल्याबद्दल. या सगळ्याची चर्चा करण्याकरता माझ्या सोबत आहेत काँग्रेसचे प्रवक्ते आता या ठिकाणी भाई जगताप आहेत. भाई जगतापजी, आपलं स्वागत. शिवसेनेचे नेते दिवाकर रावते हे आपल्यासोबत आहेत. आशिष शेलार, मुंबई प्रदेश भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष, ज्यांच्या नेतृत्वाखाली पहिल्यांदाच भारतीय जनता पक्ष मुंबईच्या लोकसभेच्या निवडणुका लढतोय. ॲडव्होकेट आशिष शेलार, आपलंही स्वागत. आपल्या बरोबर आहे अभय देशपांडे मगासपासून आपल्या बरोबर आहेत. विश्वंभर चौधरी हे सुद्धा आपल्या बरोबर आहेत. आणि प्रकाश पवार, महाराष्ट्रातल्या जातीपातींचं राजकारण असेल किंबहुना ग्रामीण नातेसंबंध आणि त्याचा मतदानांवर होणारा परिणाम, ही सगळी जी सगळी वीण आहे त्याचा अत्यंत बारकाईनं अभ्यास, नेतृत्वाचा अभ्यास असलेला आज एक चांगलं पुस्तक लिहिलं त्यांनी अलीकडच्या काळामध्ये. त्यांचे मी स्वागत करतो. आणि आपल्याबरोबर प्रकाश बाळ जोशी हे सुद्धा ठाण्याच्या आमच्या स्टुडिओमधून आहेत. या सगळ्यांना घेऊन पुढचे 2 तास मी चर्चा करणार आहे. विदर्भातलं चित्र भारतीय जनता पक्षाच्या बाजूनं येताना दिसतंय. अभय देशपांडे, काय प्रथम आपण सांगाल? विदर्भाचं जर बघितलं 2004चा जर इतिहास पाहिला आपण तर त्यावेळेस विदर्भामध्ये युतीला खूप अनुकूल निकाल आले होते. परंतु 2009 मध्ये हे चित्र बदललं होतं आणि 50-50 किंवा 5-5 जागा विदर्भाच्या विभागल्या गेल्या होत्या. यावेळेस विदर्भामध्ये मला वाटतं की पुन्हा एकदा भाजपा शिवसेनेची लाट दिसते. मागच्या वेळेस वराडामध्ये शिवसेनेने आपल्या जागा राखल्या होत्या, परंतु पूर्व विदर्भात भाजपाला आपल्या जागा राखता आल्या नव्हत्या. परंतु यावेळी एकूणच सगळं
केंद्र सरकार राज्य सरकार विरुद्धचा रोष, मोदींचा इफेक्ट, या सगळ्याचा परिणाम मला वाटतं तिथे जाणवतोय. त्यामुळे यावेळी विदर्भात जर काँग्रेसला एकेकाळचा काँग्रेसचा हा बालेकिल्ला यावेळेस विदर्भात काँग्रेसला किंवा राष्ट्रवादीला खातंही उघडता आलं नाही तर फार आश्चर्य वाटू नये अशी परिस्थिती आज विदर्भात नक्की आहे. भाई जगताप, आता त्यांनी त्यांचं विश्लेषण केलेलं आहे, परंतु एक गोष्ट मला या ठिकाणी मुद्दाम सांगावीशी वाटेल आपल्या सगळ्यांना. ज्या मुद्द्यांबाबतीमध्ये यावेळची जे 16वी आपली जी लोकसभेच्या निवडणूक आहे, ज्या भ्रष्टाचाराच्या विरोधामध्ये किंवा भ्रष्टाचार हा विषय त्याच्यामध्ये प्रामुख्याने घेतलेला आहे चर्चेला आणि प्रचाराला सुद्धा, त्याच विदर्भामध्ये याच नागपूरमध्ये 7 वेळा निवडून आलेले आमचे मुत्तेमवार जे आहेत, एकही डाग नसलेला हा माणूस आहे. बरोबर, हे मी सांगत नाही. भ्रष्टाचाराचा एकही आरोप त्यांच्यावर झालेला नाही, ही वस्तुस्थिती आहे. आणि 7 वेळा ज्या जनतेने त्या माणसाला तिथे प्रतिनिधित्व दिलं, ते त्यांच्या कर्तृत्वाला कुठे ना कुठे दिलेला तो एक सलाम होता. त्यामुळे आता त्याच्यामध्ये काहीतरी फार मोठं हे पडेल असं मला वाटत नाही. आणि ज्या वेळेला विदर्भाची किंवा याची आम्ही चर्चा करतो, नागपूरची किंवा ज्या मुद्द्यांची चर्चा करतो, मग दोन्ही उमेदवार जर तुम्ही एका समोर समोर ठेवले तर आपल्या समोर चित्र वेगळं येत आहे. कर्तृत्वाबद्दल गडकरींनी मंत्री असताना त्यांनी काही हे केलेलं आहे, त्यांच्या ज्या खात्याचे ते मंत्री होते त्यांनी त्यांचं काम केलेलं आहे, याबद्दल माझ्या मनामध्ये शंका नाही. विरोधक असलो तरी जे आहे ते आहे. परंतु एक याचा अनुभव, दिल्लीच्या त्या सगळ्या याचा अनुभव, एक प्रतिमा आणि लोकांमध्ये त्यांचा वावर मुत्तेमवारांचा, या बाबतीमध्ये मुत्तेमवार हे गडकरींपेक्षा उजवेच ठरतील हे मला भाई अगदी 100% मी तुम्हाला मान्य करतो की 7 टर्म ते निवडून आले आहेत, हेही मला मान्य आहे. परंतु तुमच्या विरोधातले 3 फॅक्टर्स आहेत आणि ते आता निवडणुकांचे निकाल 10 तासांवर आल्यानंतर आपण उघडकडे बोलला काही हरकत नाही. आणि मुत्तेमवारांच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर त्या ठिकाणी नितीन गडकरींचा बलदंड असण्या यापेक्षा सुद्धा सतीश चतुर्वेदी, अनीस अहमद आणि नितीन राऊत, काय सांगाल? मी फक्त आपल्या माहितीकरता सांगतो की विदर्भाचा, विशेषतः नागपूरचा मी प्रभारी आहे. म्हणजे हा मतदारसंघच माझ्याकडे. तुम्हाला कळलं असेल मी हा विषय का घेतला, म्हणूनच सांगतोय मी आपल्याला. अजून बरेच आहेत नाव, नरेश पुगलिया वगैरे खूप नाव, पण ते खालचे आहेत, लांबचे आहेत, नागपूरचे आहेत म्हणून म्हटलं. मला नागपूर हा जो मतदारसंघ आहे तो माझ्याकडे आहे, नाशिक मतदारसंघ हा माझ्याकडे आहे. त्यामुळे त्या विषय मी वर्षभर गेली 7-8 महिने मी तिथे काम करतोय. आपल्या फक्त माहिती करता सांगतो की अशा प्रकारची नेतृत्वामध्ये असलेली कुरबुर ही प्रत्येक पक्षामध्ये असतेच, कोणी हे करू नये. परंतु गेल्या 6 महिन्यापूर्वी जेव्हा आम्ही एकत्र बसलो, मुख्यमंत्र्यांबरोबर बसलो, पक्षाध्यक्षांबरोबर बसलो, मग आपण जी तिन्ही नावं सांगितलं, आणि सहमत असतील ते पूर्वी मंत्री होते, आज ते AICCचे सेक्रेटरी आहेत, आपण यांचं नाव घेतलं, नितीन राऊतांचं नाव घेतलं, आणि ते मंत्री आहेत, कॅबिनेट मंत्री आहेत, आणि ह्या सगळ्यांना घेऊन आम्ही बसलो. त्यांचं सहकार्य मिळालं असं वाटतं आपल्याला? त्यांचं सहकार्य मिळालेलं आहे आणि मला त्याची खात्री आहे, 100% खात्री आहे. आपण एक मिनिट प्रकाश पवार यांच्याकडे जाऊया. प्रकाश पवार, संपूर्ण विदर्भामध्ये आपण पाहताय जातीपातीवर मात करत कुठेतरी एक लाट आपल्याला सुप्तपणे येताना दिसते. अगदी नागपुरातली जरी आपण चर्चा केली की अत्यंत स्वच्छ चारित्र्याचा 7 वेळा निवडून आलेला उमेदवार आहे, परंतु जातीपातीची समीकरणं ओलांडून आता कुठेतरी विदर्भवासी मतदान करताना आढळत आहेत. प्रफुल्ल पटेल सुद्धा अडचणीत आहेत. चंद्रपूरमध्ये आपल्याला तेच दिसतंय, यवतमाळ वाशिममध्ये आपल्याला तेच चित्र दिसतंय, वर्धा रामटेकमध्ये सुद्धा तोच ट्रेंड आहे. काय विश्लेषण कराल? विदर्भ हा पश्चिम महाराष्ट्र किंवा कोकण या भागांपेक्षा वेगळा आहे. त्याचं वेगळेपण जे आहे ते ओबीसी असण्यात आहे. ओबीसी असणं म्हणजे काय, तर एक कोणतीच जात संपूर्ण विदर्भात नाही. जिल्हा बदलला की जात बदलते. क्या बात आहे. परिणाम असा होतो की त्या ज्या ओबीसी जाती आहेत त्यांना राजकीय सहभागाची तीव्र अपेक्षा आहे, म्हणजे हाय अपेक्षा वाढलेली आहे, आणि ही अपेक्षा काँग्रेस पूर्ण करेल अशी एकेकाळी परिस्थिती निर्माण झाली होती. या परिस्थितीला छेद गेलाय.
खरी मुख्य जो बदल असेल तर तो इथं आहे की काँग्रेस त्यांच्या महत्वाकांक्षा पूर्ण करू शकली नाही, परंतु तरी सुद्धा काँग्रेस वर्सेस बीजेपी अशीच राजकीय स्पर्धा विदर्भाची होती. त्या ठिकाणी बहुजन समाज पक्ष हा पूर्णपणे मार्जिनलाइज झालेला दिसतोय. आम आदमी पक्षाचं तर अस्तित्वच नाही, आपण मान्य कराल? खरं तर एक मुद्दा होता, निवडणुकाच्या सुरुवात झाली तेव्हा बुलढाण्याला तुम्हाला आठवत असेल की बसपाला सर्वात जास्त मतं मिळाली होती. निवडून नव्हते आले, पण थर्ड लार्जेस्ट वॉज बसपा. त्यांना मतं जास्त पडत होती, परंतु त्याचं वैशिष्ट्य अजून एका वेगळ्या मुद्द्यात आहे. तो मुद्दा आहे की विदर्भामध्ये सर्वात जास्त दलित आहेत. म्हणजे तुम्ही कोणताही तालुका घेतला, कोणताही जिल्हा घेतला तर दलितांची संख्या जास्त आहे. आणि जे दलित केडर बेस होते ते बीएसपीला वोटिंग करत होते. कुठलाही दलित वोटिंग करत नव्हता बीएसपीला. उरलेलं जे मतदान होतं ते भारिप बहुजन महासंघाकडे सरकायचं. त्याच्या व्यतिरिक्तचं मतदान जे होतं ते काँग्रेसकडे सरकत होतं. परंतु अजून एक शिवसेनेमुळे नवा मुद्दा निर्माण झाला. शिवसेनेने बौद्धेतर दलित असा पॅटर्न तिथं आणला आणि बुलढाण्यातनंच तो सरकत पुढे गेला. याच्यामुळे पण परिणाम असा झाला की काँग्रेसचा पायाच बऱ्यापैकी आक्रसला गेला आणि काँग्रेस तिथं उघडी पडली. आशिष शेलार, जातीपातींचं विश्लेषण पाहिलं, विकासाच्या मुद्द्याचं विश्लेषण पाहिलं, विरोधकांची विस्कळीत शक्ती आपण पाहिली. एकूणच नागपुरातनं बांधलेला फ्लायओव्हर आता डायरेक्ट दिल्लीपर्यंत पोहोचणार. मला असं वाटतं की याच्याबद्दल माझ्या मनात काही शंका नाही. इथे पॅनेलमध्ये बसलेल्या प्रत्येकाने हृदयावर हात ठेवला तर त्यांच्याही मनात शंका नसेल असं माझं मत आहे. आता प्रत्येक गोष्टीचं उत्तर द्यावं का न द्यावं हा वेगळा मुद्दा असला तरी मला असं वाटतं की जातीचं विश्लेषण करण्याचा अधिकार पवार साहेबांना त्यांनी केला, काँग्रेसची बाजू मांडण्याचा अधिकार भाईंना आहे, त्यांनी तो केला. आमच्या दृष्टीने ही पूर्णपणे निवडणूक नितीन गडकरी ह्याच मुद्द्यावरची निवडणूक नागपुरातली होती. आणि म्हणून मग मला आता बऱ्याच गोष्टी सांगता येतील त्या जातीच्या वर आणि मुद्दे जे भाईंनी मांडण्याचा प्रयत्न केला असं म्हणेन, त्या सगळ्याच्या वर आहे. आणि त्याच्यावर एकच मुद्दा नितीन गडकरींच्या नावाने त्या विभागात जो चालवला आणि जो चालतो तो म्हणजे विकास. आणि त्या विकासाच्या मुद्द्यावर कुठेतरी असा एक मुद्दा होता का की नितीन गडकरींवर त्यांचं अध्यक्षपद गेल्याचा विदर्भवासियांचा राग त्यांनी बाहेर काढला त्यांना? ते मला असं वाटतं की उलट आहे की अध्यक्षपद गेलं ही तुमची मांडणी आहे. खऱ्या अर्थाने त्या दिवशी मी आजची चर्चेचा मुद्दा नाही आहे. नितीनजींनी स्वतः काय सांगितलं मी स्वतः ऐकलंय. त्यांनी सरसंघचालकांशी काय बोलले, भाजपच्या वरिष्ठ नेत्यांशी काय बोलले, त्या दिवशी त्या गाडीत मी होतो, पण आज तो चर्चेचा मुद्दा नाही आहे. त्यामुळे विकासाच्या मुद्द्यावर नितीनजींची अख्खी निवडणूक आणि त्यामध्ये त्यांनी PWD मिनिस्टर असताना केलेल्या कामांपासून ज्याच्यावर आमच्या विरोधकांनी खूप आरोप करण्याचा प्रयत्न केला, त्या बियाणं प्रोजेक्ट्स पासून रिक्षावाल्यांना त्यांना स्वस्तात रिक्षा लोन कसं मिळेल इथपर्यंत आणि काही हजारांमध्ये कामगाराला सुद्धा घर मिळू शकतं असं स्वप्न न देणारा, केवळ करून दाखवणारा नेता असा नागपूरच्या गल्ली गल्लीत ओळखणारा माणूस आहे. त्यामुळे त्यांना विकार मिळतील. आता एक छोटासा प्रश्न त्याच्यावर नंतर प्रतिक्रिया घेणार आहे. 10च्या 10 जागा विदर्भातल्या तुम्हाला मिळत आहेत. एक प्रकारे क्लीन मॅन्डेट आहे. तुमचा पक्ष कायमच छोट्या छोट्या राज्यांच्या संदर्भात आग्रही राहिलेला आहे. तर यानंतर तुमची सत्ता जर केंद्रात आली, 10च्या 10 जागा तुम्हाला मिळाल्या, तर आपण स्वतंत्र विदर्भ राज्याची मागणी पुन्हा एकदा लावून धरणार का? मला असं वाटतं की आजच्या पुरता हा चर्चेचा मुद्दा नाही आहे. पण समजा तरी तो चर्चेचा असला तरी स्पष्टपणे मी बोलतो, हे राऊतांनाही माहिती आहे आणि भाईंनाही माहिती आहे. त्यामुळे अगदी स्पष्टपणे बोलायचं झालं तर भाजपची भूमिका ठराव करूनची आहे. ती केवळ विदर्भापुरताची नाही, इन जनरल छोटी राज्य ही विकासाला चांगली. ह्या विषयात इथे आम्ही महायुती म्हणून लढलो आहोत महाराष्ट्रात. आणि महायुती म्हणून लढल्यामुळे महाराष्ट्रातले जे मुद्दे दिल्लीत आम्ही मांडणार आहोत सरकार आल्यावर किंवा करून घेणार आहोत ते महायुती म्हणूनच ठरवू आणि महायुतीच्या स्तरावरच ठरतील. पण उद्या आपण हा मुद्दा रेटणार की रेटणार नाही? महायुतीत नक्की रेटू, चर्चेतनं पुढे जाऊ. दिवाकर राऊत एक छोटंसं उत्तर द्या या सगळ्याच्यावर. ते रेटणार असंच म्हणतायत. आपण मुद्दाम त्यांना प्रश्न विचारता असं 10च्या 10 तुमच्या आलं तर तशा नाही आहेत. महायुतीच्या 10 जागा येत आहेत. त्याच्यामुळे परत सांगतो 2004 साली प्रश्न नव्हता बरं का प्रश्नाचं. मी 2000 सालापासून विदर्भात काम करतोय. 2004 साली आम्हाला पश्चिम विदर्भात यश मिळालं. 2009 साली आम्ही ते राखलं आणि उद्याच्या निवडणुकीत पण आम्ही राखणार आहोत. पश्चिम विदर्भामध्ये मी गेल्या 2000 पण काम करतोय सतत. ह्या वेळेला पूर्व विदर्भामधला जो
गेल्या 2009 साली जो पराभव झाला त्याच्या दामदुप्पट ह्यावेळेला वसुली होण्याचे कारणच आहेत. आता गडकरींच्या संदर्भात आशिषनी मांडला तोच मुद्दा सर्वात महत्वाचा. गडकरींची ओळख काय? गडकरींनी कधीही लोकसभा लढवलेली नव्हती, पण गडकरी आमच्या विधान परिषदेमध्ये पदवीधर मतदारसंघातनं कायम बिनविरोध निवडून यायचे. याचा अर्थ गडकरींनी तिथे निर्माण केलेल्या आपल्या कामाचा ठसा जो होता तो सर्वपक्षीय असा सन्मानित होता. म्हणजे त्यांना बिनविरोध करण्यामागे एक सन्मान होता. पण ज्यावेळेला ते लोकसभा निवडणुकीला उभे राहतील त्यावेळेला तुलना कशी होईल? तर त्यावेळेला विकासात्मक तुलना नक्की होईल. मला आठवतंय की गडकरी साहेबांनी ज्यावेळेला ठरवलं गडकरींनी की आपण आता लोकसभा लढवायची, काय त्यांनी ठरवलं की पक्षाने गडकरींनी स्वतः त्यांच्या संपूर्ण यंत्रणेमार्फत हे पक्षाची पूर्ण यंत्रणा सतत 2 वर्ष या निवडणुकीच्या यशाकरता म्हणजे यंत्रणेकरता राबत होती. माझ्या माहितीप्रमाणे किमान 2 लाख नवीन मतदार हे गडकरी साहेबांनी नोंदवले त्यांच्या यंत्रणेने. ते यादीमध्ये येतील असं पाहिलं, कुठे गाळ झाले नाहीत. आणि मग मी एकदा त्यांच्याशी बोलताना मला बोलले हिशोब सरळ आहे की प्रत्येक वेळेला मुत्तेमवारांबरोबर भाजपचा उमेदवार 60 ते 40 ते 60 हजारांनी झालायचा. याचा अर्थ आम्हाला 60,000 मतं कमी पडतात, बाकी आमची कायम मतं आहेत. ती मतं कशी क्रॉस करायची याच्यावर 2 लाख मतं मिळून गेली. तुम्ही मला एक दिसतंय की एक प्रकारे विदर्भाच्या मुद्द्यावर आता तुम्ही दोघंही बोलू इच्छित नाहीत आणि या यशाच्या आनंदाच्या प्रसंगी तो मुद्दा मी जास्त अधिक लावू धरत नाही. पण हा मुद्दा मी विचारल्याबद्दल भाई जगताप माझे धन्यवाद नक्की करतील. एका ब्रेकची झाली आहे. ब्रेक नंतर आपण मराठवाड्याला जाणार आहोत आणि मराठवाड्यावर चर्चा करणार आहोत. मराठवाड्यातल्या 2 महत्वाच्या जागांवर. कुठेही जाऊ नका, पाहत राहा झी 24 तास. आपण पाहताय बिग फाईट बिग टेन्शन. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.